तुम्हाला माझ्या बऱ्याच व्हिडिओमध्ये हा कोपरा दिसत असेल ना. ही जागा माझी फेवरेटच झाल्यासारखी आहे, कारण जास्त उजेड ना तिथंच पडतो, त्यामुळे प्रत्येक व्हिडिओ मला तिथंच येऊन काढावा लागतो. आणि 8 दिवस झाले आपले कंटिन्यू ब्लॉग येत नाहीत, कारण घरात जरा अशी शांतता आहे आणि माझ्या डोक्यात ना जरासं टेन्शन आहे पप्पांचं. पप्पा आजारी असल्यामुळे ना अजिबात काहीच व्हिडिओ काढू वाटत नाही, तरी पण मी कधीतरी एखादा व्हिडिओ टाकतोय करून. हा केक ना 3 दिवस झालं फ्रीज मध्ये आहे, मुलांसाठी आणला होता आणि थोडं नाराज होऊन ना मी पण त्यातला जरासा खाऊन घेतला. 1 तारखेला ना आमच्या गावाला जाणार होतो, म्हणजेच येरमाळ्याला, कारण तिथली मोठी यात्रा असते. तिकडे मला जायचं होतं, मी गेल्या वर्षी पण गेलो नाही आणि आता बहुतेक पप्पांच्यामुळे ते कॅन्सल होणार आहे असं वाटायला लागले मला, कारण आम्ही 15 दिवस अगोदरच ठरवलं होतं की सगळ्यांनी मिळून जायचं गावाकडं. ह्याच्या आधी ना मला घरातली सगळी चलचल म्हणत होती, पण मी गेलो नाही. पण ह्यावेळेस ना मला स्वतःहून जाऊ वाटत होतं, त्यात पण पप्पांना असं झालं. बघू आता 2 तारखेच्या अगोदर जर ते ठीक झाले तर ठीक, नाहीतर मग पुढच्या वर्षीच जायचं. तिकडे काय कधी ना कधी जाणं होईलच आमचं, पण पप्पा तेवढं बरं होऊन येऊन देत बाबा लवकर. आणि कसं असतंय ना, आपल्यापेक्षा जास्त जीव नातवावर असतो ना आजी आजोबांचा. हे जरा आज जास्त समजलं मला, कारण हे टरबूज ना पप्पांसाठी आणलं होतं दवाखान्यात खायला, पण त्यांनी स्वतः न खाता ह्या दोघांसाठी घराकडे पाठवलं.